Hello friends, in the last lecture we have seen the system design, and in this lecture we will see the object design. आपण सिस्टम डिझाईन बघितलंय की आपण ज्या वेळेला आपल्याकडे सगळ्या रिक्वायरमेंट अनालिसिस केल्यानंतर आपल्याकडे ज्या काही रिक्वायरमेंट्स जमा होतात त्यावरती आपण काहीतरी एक सिस्टमचं डिझाईन आपण तयार करतो, आपण बघितलंय त्याच्यामध्ये. आता आपल्याला बघायचंय की ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईन. आपल्याला या सॉफ्टवेअरसाठी लागणारं ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईन आपल्याला तयार करायचंय. आता एक्झॅक्टली ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईन म्हणजे काय, आपण अगोदर एक बेसिक माहिती बघूया की जर आपल्याला एखादं परफेक्ट असं सॉफ्टवेअर तयार करायचं असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये काही क्वालिटीज आहेत, एकदम बेस्ट क्वालिटीज आहेत, फीचर्स आहेत, फंक्शनॅलिटीज आहेत, असं एखादं आपल्याला जर सॉफ्टवेअर डेव्हलप करायचंय तर त्या गोष्टीसाठी लागणारे आपल्याला त्याची स्केलेबिलिटी, त्याचा परफॉर्मन्स, त्याची रिलायबिलिटी, त्याची सिक्युरिटी, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करणं आपल्याला खूप आवश्यक आहे. ओके, आता जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करायच्या असतील तर टू इम्प्लिमेंट सच ॲक्टिव्हिटीज द सॉफ्टवेअर इंजिनियर्स, जे काही सॉफ्टवेअर इंजिनियर्स आपण त्याच्यासाठी यूज करणार आहोत, दे आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ प्रॉपर डिझाईन फॉर दॅट सॉफ्टवेअर. हे आपल्याला माहिती आहे की त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला अगोदर एक प्रॉपर असं सॉफ्टवेअरचं डिझाईन आपल्याला करावं लागेल, सो दॅट वी विल फुलफिल आवर स्केलेबिलिटी, परफॉर्मन्स, रिलायबिलिटी अँड सिक्युरिटी. हे सगळे काही जे काही कंपोनंट्स आहेत हे आपण फुलफिल करू त्या ठिकाणी. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं आवश्यक आहे. आता जर आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईनचा विचार केला, सिस्टीम डिझाईनचा आपण लक्षात घ्या. सिस्टीम डिझाईन मी तुम्हाला काय सांगितलं की जर आपल्याला एखादं घर बांधायचंय, घर बांधण्यासाठी आपण काय करतो, एक प्रॉपर प्लॅनिंग करतो, एक डिझाईन करतो. घर बांधण्यासाठी आपण सगळ्या गोष्टींचे प्लॅनिंग करून त्याचं एक आर्किटेक्चर तयार करून आपण घर बांधतो. लाईकवाईज सेम आपण सिस्टीम अनालायसिस, सिस्टीम डिझाईन बघितलं की सिस्टीम डिझाईन करण्यासाठी, एखादं सॉफ्टवेअर बनवण्यासाठी पण आपल्याला वी विल हॅव टू डू सर्टन प्लॅनिंग, अँड अकॉर्डिंग टू प्लॅनिंग वी विल हॅव टू डेव्हलप अ सॉफ्टवेअर. आता जर ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईनचा आपण विचार केला तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड इज नथिंग बट इट इज द डिटर्मिनेशन ऑफ सिस्टीम रिक्वायरमेंट्स. सिस्टीमच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्याचं डिटर्मिनेशन करणं. अँड टू रेकग्नाइज, काय रेकग्नाइज करायचं, तर त्याचे ऑब्जेक्ट्स असतील, त्याच्या क्लासेस असतील किंवा त्याचे रिलेशनशिप्स असतील. सिस्टीममध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांना आपल्याला काहीतरी ऑब्जेक्ट्स डिफाईन करावे लागतील, काहीतरी क्लास तयार करावे लागतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी रिलेशनशिप त्यामध्ये आपल्याला दाखवावे लागेल. देन वी कॅन हॅव अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड सिस्टम डिझाईन. आता जर बघितलं आपण, क्लास म्हणजे काय, इट इज नथिंग बट इट इज अ डेटा अँड सम ऑपरेशन्स, अँड ऑब्जेक्ट इज नथिंग बट इट इज अ इन्स्टन्स ऑफ अ क्लास. आता आपण जर ऑब्जेक्ट ओरिएंटेड चा जर विचार केला तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड विच इज सर्व्स ॲज अ पार्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या काही ऑब्जेक्ट ओरिएंटेड गोष्टी असतात. म्हणजे आपण बघतो की पॉलिमॉर्फिझम असेल किंवा मग इनहेरिटन्स असेल किंवा मग इतर काही गोष्टी असतील ज्या की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. So likewise, it is mainly the process of using a object methodology. Software is object-oriented software designing is nothing but it is a type of software design which is defined the classes with their relationships which are needed to build a system that meets the requirement contained in the software requirement specifications. सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन मधल्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपल्याला अगोदर क्लासेस मध्ये डिफाईन करावं लागेल, रिलेशनशिप्स तयार करावं लागतील आणि मग आपल्याला ते ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईन तयार करावं लागेल. आता जर हे बघितलं तर हे कशासाठी करायचं, तर ह्याचा मेन पर्पज काय आहे, तर आपण जर ह्याचा मेन पर्पज बघायला गेलो तर ह्याचा मेन पर्पज आहे की विच इट इज रेकग्नाइज टू स्पेसिफाय ज्या आपल्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स आहेत, म्हणजे आपल्या स्पेसिफिक गरजा, त्या स्पेसिफिक गरजा फुलफिल होण्यासाठी आपल्याला एक परफेक्ट असं सॉफ्टवेअर तयार करायचे. हा एक मेन त्याचा मोटो आहे, त्याचा एक मेन ऑब्जेक्टिव्ह आहे ह्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईनचा. ज्या वेळेला आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईन तयार करतो, ॲट दॅट टाइम वी आर कन्सिडरिंग ऑल द
इच अँड एव्हरी रिक्वायरमेंट्स, म्हणजे ज्या आपण रिक्वायरमेंट कलेक्ट केल्यात त्याच्या सब रिक्वायरमेंट्स असतील, त्या सब रिक्वायरमेंटच्या अजून सब रिक्वायरमेंट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा कन्सिडरेशन आपण त्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईन मध्ये करतो. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट. आता जर त्याचं एखादं एक्झाम्पल आपण बघायचं झालं तर टेलिव्हिजन सेट आहे, ज्याला आपण टीव्ही सेट म्हणतो घरामध्ये. टीव्ही सेट इज नथिंग बट इट इज अ टेलिव्हिजन इज अ सिस्टीम. सपोज कन्सिडर इट इज अ सिस्टीम. जर ती सिस्टीम म्हणून आपण कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये काय डेटा असेल. डेटा बघितला तर आपण इथे बघा दाखवलाय की ऑन आणि ऑफ, चॅनल आणि व्हॉल्यूम लेवल, हे तीन जर आपण क्लासेस म्हणून कन्सिडर केले, इट इज अ क्लास. ऑन ऑफ इज अ क्लास, चॅनल इज अ क्लास, व्हॉल्यूम लेवल इज अ क्लास. आणि जर त्याला आपण इन्स्टन्स ऑफ अ क्लास जर बघितला, इन्स्टन्स ऑफ अ क्लास म्हणजे काय, तर त्याच्यावरचं ऑपरेशन जर आपण बघितलं तर ऑन ऑफ करताना काय करतो आपण, स्विच ऑन ऑफ करतोय. चॅनल करताना काय, चॅनलच्या बटनावर काय करतो आपण, वी आर चेंजिंग द चॅनल. अँड व्हॉल्यूमच्या बटनाला काय करतो आपण, वी आर चेंजिंग द व्हॉल्यूम लेवल. सो दिस इज अ सिंपल एक्झाम्पल ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईन. ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईनचे एक सिंपल टेलिव्हिजन हे एक एक्झाम्पल आहे. पुढे आपण जर गेलो बघितलं तर इट इज कन्सर्न विथ हाऊ द सिस्टीम फंक्शनॅलिटी इज टू बी प्रोव्हाइडेड बाय द कंपोनंट्स ऑफ द सिस्टीम. याचा अर्थ काय, जर का तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईनचा वापर करायचा आहे तर ह्याच्यामध्ये ह्या सिस्टममध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. कुठल्या गोष्टी कराव्या लागतील तर पार्टिशन करावं लागेल, पार्टिशनिंग करावं लागेल. कशाचं तर रिक्वायरमेंटचं. तुमच्याकडे ज्या काही रिक्वायरमेंट जमा झालेल्या आहेत, रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंटमध्ये वॉट एव्हर यू हॅव कलेक्टेड इन द रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट, वी विल हॅव टू डू सम पार्टिशनिंग. पार्टिशन करावं लागेल त्याचं, त्याला क्लासिफाय करावं लागेल. सेकंडली आयडेंटिफिकेशन ऑफ सबसिस्टीम, त्याच्यामधल्या ज्या काही सबसिस्टीम्स आहेत त्याचं आयडेंटिफिकेशन तुम्हाला करावं लागेल. देन असाइनमेंट ऑफ रिक्वायरमेंट्स टू सबसिस्टीम, सबसिस्टीमच्या काही रिक्वायरमेंट्स असतील त्याला असाइन कराव्या लागतील प्रत्येकाला. अँड स्पेसिफिकेशन ऑफ सबसिस्टीम फंक्शनॅलिटी, सबसिस्टीम फंक्शनॅलिटी काय असेल तर ती तुम्हाला स्पेसिफिकेशन मध्ये घ्यावी लागेल. अँड डेफिनेशन ऑफ अ सबसिस्टीम इंटरफेसेस, सबसिस्टीमचे काही जे इंटरफेसेस आहेत ते सगळे तुम्हाला ह्या मध्ये डिफाईन करावे लागतील. आणि हे सगळं केल्याच्या नंतर यू विल फॉर्म अ वन ऑफ द बेस्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईन ऑफ युअर सॉफ्टवेअर विच यू वॉन्ट टू डेव्हलप. तुम्ही जे काही सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहात त्याच्यासाठी लागणारं ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईन, ह्या सगळ्या गोष्टी परफॉर्म केल्याच्या नंतर तुमच्याकडे असेल. सो दिस इज अ व्हेरी इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईन. यू हॅव ऑल द सर्टन डिटेल्स. ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर डिझाईन कसं करायचं, त्याचा म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, त्याच्यामध्ये अजून काय गोष्टी असतात, त्याचे काय आपल्याला फिगर्स असतात का, डायग्राम असतात का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा पार्ट आहे, त्याच्यामध्ये इन डिटेल यू हॅव. सो दिस इज व्हेरी इंट्रोडक्टरी ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईन here in this semester. So this is all about ऑब्जेक्ट ओरिएंटेड. आणि पुढे एक छोटंसं एक स्पायरल मॉडेल तुम्हाला मी दाखवलेलं. स्पायरल मॉडेलमध्ये असं आपण सांगितलंय की ह्या सगळ्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईन आणि सिस्टीम डिझाईन तयार झाल्याच्या नंतर यू विल हॅव टू स्टार्ट अँड डू द रिव्ह्यू अँड असेसमेंट प्रोसेस. देन प्रॉब्लेम डेफिनेशन तुम्हाला करावं लागेल, प्रॉब्लेम डिफाईन करावा लागेल, व्हॉट इज द प्रॉब्लेम हिअर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ दिस सॉफ्टवेअर. देन द अगेन रिक्वायरमेंट इलिसिटेशन आणि अनालिसिस करावं लागेल, आर्किटेक्चरल त्याचं डिझाईन करावं लागेल. देन अगेन यू विल हॅव टू रिव्ह्यू द प्रोसेस अँड ही सायकल तुम्हाला कंटिन्यू करावी लागेल अप टू द सिस्टीम रिक्वायरमेंट अँड डिझाईन. जोपर्यंत तुमचं सिस्टीम रिक्वायरमेंट्स फुलफिल होत नाहीत आणि तुमचं एक कॉन्क्रीट असं एक डिझाईन तयार होत नाही तोपर्यंत यू विल हॅव टू फॉलो दीज स्टेप्स. सो दिस इज अ स्पायरल मॉडेल of requirements of and design. So this is all about object oriented design part. So if you have any query or any problem or any question, you can post it to the discussion forum so that I can answer to your questions. So thank you all.